काय छान गप्पा मारल्यात. तुम्ही किती भावंड? आम्ही 3 भावंड, मोठा भाऊ मध्ये 1 बहीण आणि मी लहान. मोठ्या भावाचं लग्न झालंय? हो, मोठ्या भावाचं लग्न झालंय, बहिणी आहे, त्याला 1 मुलगा आहे. जेव्हा लग्न तुमचं झालं नव्हतं तेव्हा त्यांचं झालेलं होतं? हो, त्यांचं झालं. मग काय लागलं की वहिनींकडे मागायचं? हो, ती सवयच होती किंवा काय आपल्याला काय गरज लागली तर पहिलं वहिनीला सांगायचं किंवा तू आईला सांग किंवा तू पप्पांना सांग. पण मग लग्नाच्या बाबतीत सुद्धा आधी वहिनीला सांगितलं? हो, वहिनीला सांगितलेलं पहिलं कन्व्हिन्स करायला. हो, वहिनी आल्यात. बोलवा ना. वहिनी नमस्कार, बसा. तुम्ही म्हणजे जादू केली दिरांवर? नाही हो, काही लागलं की म्हणे वहिनीच आम्हाला. लहान होता ना जरा. हो का? खूप लाड केले वहिनीने दिराचे. हा, मग काय लग्नाच्या वेळेला तुम्हाला सांगितलं त्याने? तो प्रत्येक गोष्ट मला सांगायचा, घरात काय झालं वगैरे त्याच्या काय मला नसेल तो मलाच सांगायचा. पप्पांना घाबरायचं जरा. मग तुम्ही पप्पांना सांगायचे? हा, पप्पा म्हणजे मी लाडकी होती ना तेव्हा. तेव्हा? आता पण आहे. हा, मला वाटलं तेव्हा. लग्न झालं तेव्हा लहान होती, मग पप्पांची एकदम लाडकी. मग पप्पा माझा ऐकायचे. हा, मला माहिती होतं की वहिनीला सांगितलं की पप्पा बरोबर ऐका. मग सांगायचं. पण बरं झालं तुम्ही सांगितलं, म्हणून त्यांच्या मनाप्रमाणे लग्न झालं. नाही, पप्पांचं तसं होतं की मुलांच्या मनासारखं करायचं. थोडं हे होतं जरा आमचं कास्टमध्ये वगैरे म्हणजे, पण नंतर पप्पा तयार झाले. पप्पा तयार झाले. मग आता यांना काय सल्ला काय देणार? दोघांनी भांडू नका, व्यवस्थित राहा. दोघी भांडू नका, व्यवस्थित राहा, सुखाने राहा, असा मोलाचा सल्ला दिलेला आहे. तुमच्या साक्षीने काही प्रश्न विचारतो यांना. आधी थांबा, बघूया यांचं किती प्रेम आहे वाटतं तुम्हाला? हो. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, मला सांगा, वहिनींचं तुमच्या बाबतीत कोणतं स्वप्न आहे? मी अधिकारी झाला पाहिजे, PSI वगैरे. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. वहिनी तुम्ही सांगा, मिस्टरांनी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट किती वेळा पाहिला आहे? नेहमी जेव्हा लागतो टीव्हीला किती वेळा पाहिला आहे? कारण त्याने मोजलाय. असेल 50च्या वर तरी असेल. नक्की आकडा पाहिजे. करेक्ट नाही मी सांगू शकत. 50, 55 वेळा. तुम्हाला करेक्ट आकडा मी सांगू किती? हो, 93 वेळा पाहिल्या. 93 वेळा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे बघितलेला आहे. म्हणून ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे करत घेऊन आलेले आहेत तिकडनं. बर, पुढचा प्रश्न म्हणजे एक चुकला. तुमच्यातला न आवडणारा गुण कोणता? ते संडेला मी क्रिकेट खेळायला जातो ना, ते तिला आवडत नाही. काय? हो, खरंय? हो हो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, मिस्टरांना राग कधी येतो? टीव्ही त्यांच्या मनासारखं नाही बघून दिला की राग येतोय. वा, हे उत्तर अगदी बरोबर आहे. टीव्ही मनासारखा बघू दिला नाही की त्यांना राग येतो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, वहिनींना तुमच्यातली कोणती गोष्ट अजिबातच आवडत नाही? मी समजा ती काय सांगत असेल आणि मी TV बघतोय किंवा क्रिकेट मॅच बघतोय, तिला दुर्लक्ष केलं, तिला गोष्ट आवडत. अभिनंदन. चला, उत्तर बरोबर आलं. आणि आता तुमच्यासाठी हा प्रश्न, तुमच्यातला कोणता गुण मिस्टरांना आवडत नाही? हा, राग. खूप चिडता का? हो, चला, अभिनंदन. एक उत्तर चुकलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. वहिनी, धन्यवाद. आपण येऊन काही क्षण का होईना आमच्याशी गप्पा मारल्या.